लोकसभेत तिसऱ्या आठवड्यातही गोंधळ कायम. संसदेच्या बाहेर राम मंदिर देणगी चोरी आणि अमित शहांच्या अनुपस्थितीवरती विरोधक आक्रमक. खासदारांकडूनही निदर्शनं. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमधून ब्रजभूषण सिंह आणि विनोद तोमर निर्दोष. न्याय मिळाल्याची ब्रजभूषण यांची प्रतिक्रिया, तर फटाके फोडून समर्थकांकडून जल्लोष. जळगावमधल्या तरसोद पाळधी बायपासवरील आसोदा पूल खचल्यामुळे जनजीवन धोक्यात. मंत्री गुलाबराव आणि गिरीश महाजन यांच्याकडून खचलेल्या पुलाची पाहणी. यशवंतराव चव्हाणांच्या भूमीत मताच्या अधिकाराचा लिलाव. सातारा जिल्हा बँकेमध्ये मतदार होण्यासाठी पैशांची बोली. 2 लाख रुपयांनी मिळवला मताचा अधिकार. पुण्यामध्ये सीओईपी महाविद्यालयाच्या कुलगुरूंच्या दालनामध्ये अभाविपचं आंदोलन. मनमानी शुल्क वाढीच्या विरोधात अभाविप आक्रमक. विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये ओबीसींचा एल्गार. भंडाऱ्यामधून आज निघणार मंडल जनगणना यात्रा. जातनिहाय जनगणना आणि स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची मागणी. विजय वडेट्टीवार सहभागी होणार. शेतकरी कर्जमाफीचे पैसे 2 दिवसांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात होणार जमा. 17 लाखांपैकी 10 लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण. उर्वरित लाभार्थी शेतकऱ्यांची नावं 10 ऑगस्टपूर्वी जाहीर होणार. ठाणे भिवंडी मार्गावरती खड्ड्यांमुळे अपघात. खड्ड्यामध्ये दुचाकी आदळल्यामुळे सुनीता पाल रस्त्यावर पडल्या. मागून येणाऱ्या ट्रकखाली आल्यामुळे सुनीता पाल यांचा जागीच मृत्यू. बिहारमधल्या बांकीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये 5व्या फेरीमध्येही जनसुराज्यचे प्रशांत किशोर आघाडीवर. किशोर यांची भाजपच्या नीरज कुमार यांच्यावरती 2319 मतांची आघाडी. 4थ्या फेरी अखेर किशोर यांना 8971 मतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.